एन्झायटी पॅटर्न कसा काम करतो. नाशिकमधील 19 वर्षाच्या मुलाची केस माझ्याकडे आली होती. त्याची जी गर्लफ्रेंड होती फक्त ओके म्हणून रिप्लाय दिली आणि त्याचा एकदम माइंड जो आहे तो फुल पॅनिक मध्ये गेला. आता ती अपसेट आहे का, मग मी काहीतरी चुकीचं बोललो का, मी ती आता दूर जाते का, असा त्याच्या मनामध्ये विचार यायला लागले. तो सारखं चॅट आहे तो सारखा पुन्हा पुन्हा वाचायचा, लास्ट सीन एकदम चेक करायचा, स्टेटस सतत तिचा चेक करायचा. ती नॉर्मल होती हे लक्षात घ्या, परंतु त्याच्या माइंडमध्ये रिलेशनशिप पूर्णपणे संपलं गेलेलं होतं. हळूहळू याला एन्झायटी येत होती, स्लीप इश्यूज येत होते, कॉन्स्टंट रिअश्युरन्सची गरज लागायची. मग तो काउन्सिलिंगला आल्यानंतर मला म्हणाला, सर मी रिलेशनशिपमध्ये खूप ओव्हरथिंक करतो. आता समजून घ्या, हे प्रेम जास्त असण्याचं सायन्स वगैरे नाहीये हे लक्षात घ्या. कधी कधी हा एन्झायटी पॅटर्न असतो. जेव्हा माइंडला रिजेक्शनची भीती असते तेव्हा छोटी गोष्ट ही डेंजर वाटायला सुरुवात होते. मग तुमचा ब्रेन काय करतो, अजम्पशन्स करायला सुरुवात करतो, वर्स्ट केस सिनेरिओ तयार करायला सुरुवात करतो, इमोशनली पॅनिक व्हायला सुरुवात करतो आणि हे सगळं मनातल्या मनात मनाचेच खेळ चालू असतात. आता काउन्सिलिंगमध्ये मी त्याला 2 टास्क दिले. पहिला टास्क होता की प्रत्येक रिप्लायचा इमॅजिन करायचं नाहीये, म्हणजे त्याचा असा अर्थ असेल तसा अर्थ असेल असा अर्थ लावायचं नाहीये. दुसरा आहे की एन्झायटी आली की चॅट नाही तर थोडंसं ब्रीदिंग करायची आहे. आता सायकोलॉजिकल रूल समजून घ्या. ओव्हरथिंक फॅक्ट्सवर नाही तर फिअरवर चालत असतं. आता तुम्ही पण रिलेशनशिपमध्ये ओव्हरथिंक करता का? करत असाल तर ही रील आहे ती शेअर करा. काउन्सिलिंगसाठी DM ओव्हरथिंकिंग करा आणि हो, मला फॉलो करायला अजिबात विसरू नका.